नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स या विषयाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर प्रकरण 9 आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवली बाजार. त्यामधील संघटित क्षेत्राबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. संघटित क्षेत्रातील तिसरा महत्त्वपूर्ण आहे सहकारी बँका. सहकारी बँकाविषयी माहिती पाहत असताना बघा, 1904च्या सहकारी पतसंस्था कायद्या अन्वये सहकारी बँका अस्तित्वात आलेल्या आहेत. सहकारी बँका स्थानिक लोकसंख्येच्या कर्जाची गरज भागवून व्यापारी बँकेचा प्रयत्नांना पूरक ठरतात. या अल्प व मध्यम उत्पन्न गटातील बँकिंग गरजा पूर्ण करतात. ग्रामीण सहकारी पतक्षेत्रात प्राथमिक सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्य सहकारी बँका या संस्थांचा समावेश होतो. तर सहकारी बँकिंग क्षेत्राची संरचना खालील आकृतीद्वारे आपल्याला स्पष्ट करता येते. त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचना आपण पाहणार आहोत. एक आहे त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचना. त्यामध्ये पहिला आहे राज्यस्तर, त्यालाच काय म्हटलं जातं, राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक असं म्हटलं जातं. दुसरा आहे जिल्हा स्तर, त्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा ग्रामीण व नागरी म्हटलं जातं. तिसरा आहे प्राथमिक स्तर, प्राथमिक सहकारी संस्था. ह्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. तर पुढचा आहे विकास वित्तीय संस्था, त्यालाच DFI असं म्हटलं जातं. विकास वित्तीय संस्था DFI असं म्हटलं जातं. विकास वित्तीय संस्था अशा संस्था असतात ज्या मध्यम व दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवतात. त्या उद्योग, कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्राच्या विकासास मदत करतात. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI 1948 मध्ये स्थापन झालेली पहिली विकसित वित्तीय संस्था आहे. याशिवाय इयत्ता 11वी मध्ये सुद्धा आपण नाबार्ड ही ग्रामीण पतपुरवठा करणारी एक सर्वोच्च संस्था हे सुद्धा आपण अभ्यासलेलो होतो. ही संस्था लघु कुटीर आणि मध्यम ग्रामीण उद्योग, लघु कुटीर व ग्रामीण उद्योग व हस्तव्यवसाय इत्यादींच्या विकासाला प्रोत्साहन देते. बघा, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आगमनाने विकास वित्त सांघिक कॉर्पोरेट क्षेत्राच्या वित्तीय गरजा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. विकास वित्त सांघिक, त्यालाच काय म्हटलं जातं, कॉर्पोरेट क्षेत्राच्या वित्तीय गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याशिवाय अनेक परदेशी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांशी करार केला आहे. विकास वित्तीय संस्थांनी त्यांच्या कार्यात विविधता आणली आहे. व्यापारी बँकिंग, ग्राहक वित्त, दलाली ब्रोकिंग, साहस भांडवल पुरवठा, व्हेंचर कॅपिटल फायनान्स, पायाभूत वित्तीय पुरवठा, वाणिज्य इत्यादी विविध प्रकारची नवीन उत्पादने व सेवा देण्यासाठी त्यांनी सहयोगी संस्था स्थापन केल्या आहेत. अशा प्रकारे विकसित संस्था स्वतःला सार्वत्रिक बँकांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित वित्तीय संस्थांना व्यावसायिक बँक होण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. उदाहरण म्हणजे ICICI कंपनी तिच्या सहाय्यक ICICI बँकेच्या प्रतिगामी विलिनीकरणाने ही एक आघाडीची व्यापारी बँक बनली आहे. अशा प्रकारे विकास वित्तीय संस्था याविषयी आपण माहिती पाहिलं. दुसरा आहे भारतीय सवलत व वित्तीय गृह DFHI. याच्याविषयी माहिती पाहत असताना भारतीय सवलत व वित्तीय गृह, त्यालाच वागुल समितीच्या शिफारसीच्या आधारे 1988 मध्ये नाणे बाजार संस्था म्हणून भारतीय सवलत व वित्तीय गृहाची स्थापना करण्यात आली. यामध्ये नाणे बाजार साधनांना तरलता प्रदान करण्यासाठी तसेच अशा साधनांसाठी सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासास मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांची संयुक्तपणे मालकी आहे. अशा प्रकारे आपण भारतीय सवलत आणि वित्तीय गृहाविषयी माहिती पाहिलेली आहोत. तर